हॅलो, मी जयश्री. मग कशा आहेत ताई? माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. माझ्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. बघा ताईंनो, आज गुरुवार म्हणलं का आपल्याला एक सण असल्यासारखाच वाटतो. गुरुवार म्हणजे एक एनर्जीने भरलेला दिवस. खरंच खूप छान वाटतं आहे गुरुवारच्या दिवशी. कामं पण कशी पटापट होतात काय माहिती. सगळं काही एवढं काम करून पण कसलं भारी. बघा ना किती छान वाटते. रांगोळ फिंगोळ सगळं, दिवा हे लावल्यावर दारामध्ये कसलं भारी वाटतं ना. छान वाटते, मस्त एकदम. म्हणलं चला आज गुरुवार आहे, थोडं जास्तच येलो कलरचा वापर करावा. फुलं पण होती ताईंनो, फुलं पण भेटली मला पिवळ्या कलरची. रेड आणि येल्लो दोन्ही, हे येल्लो आणि रेड दोन्हीचं कॉम्बिनेशन किती छान वाटतंय ना. मस्त वाटतंय, एकदम छान वाटतंय. रेड कलर पण किती उठून दिसतो. फरशी व्हाईट आहे ना सगळी, त्याच्यामुळं येल्लो पण आणि रेड पण छान दिसते, दोन्ही पण मस्त वाटते दोन्हीचं कॉम्बिनेशन. चला आता आपली पूजा करायची आपल्याला. तर आपण असं एकदम स्वच्छ पाण्याने, दही नाही काही नाही ताईंनो, साधा सिंपल अभिषेक म्हणजे आपली रोजची अशी नित्यपूजा आहे ताईंनो. आपण सगळे देव असं एकत्र करून नाही धुवू शकत ना, त्याच्यामुळं मग हे असं काही जरी नसलं तरी चालतंय. फक्त काळ्या पाण्याने जरी आपण हे असं एकदम स्वच्छ पाण्याने जरी धुवून असा अभिषेक करून घेतला ना तरी पण छान वाटतं आणि पूजा पण एकदम छान होती. आता आपले महाराजांना पण अभिषेक करायचा. आता मस्त वाटतंय. पूजा हे झाले की सगळं छान वाटतंय, असं एकदम अभिषेक करून घ्यायचं त्यांना. मस्त. माझ्याकडे तामांचं ताट नाही आहे ना त्यांना, म्हणून मी हे असं स्टीलचं वापरते. तांब्याचं ताट नाही आहे माझ्याकडे. आपले दत्त महाराजांना आता आपण आंघोळ घालून घेऊ. मस्त दत्त महाराजांना पण आंघोळ घातली. आता लक्ष्मी माता आपल्या, आता असे सगळे देव एक एक करून असे धुवून घ्यायचे त्यांना, म्हणजे व्यवस्थित पूजा पण होती आपली आणि छान पण वाटते. मंगल कलश पण भरून धुवून घेतला ताईंनो, धुतला स्वच्छ. आज काही घासला नाही, एवढी स्वच्छता नसते आपली. शनिवारी आपण करतो सगळं स्वच्छ. गुरुवारची आपली पूजाच असते, अभिषेक करून मूर्तीवर. दिव्याचं पण पूजन झालं आताच. फोटो हे सगळे पूजन बिजन करून घेतलं सगळं. हळदी कुंकू लावून, फुलं वाहून सगळं व्यवस्थित झालं एकदम छान. किती मस्त वाटतं ना पूजा केल्यावर. दिवा प्रज्वलित झाल्यावर तर लईच भारी वाटतं, एकदम मस्त. देवपट आपलं छोटं पडाले ताईंनो, त्याच्यामुळं पाटावर देव मांडलेले आहेत आपण. आणि मी ना ताईंनो हे सगळ्या मूर्तींवर, म्हणजे गणपती बाप्पांना लाल अक्षदा, दत्त महाराजांना पिवळ्या, स्वामी समर्थ महाराजांना आपल्या पिवळ्या, विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीवर पिवळ्या, अजून दत्तात्रेयाच्या मूर्तीवर पिवळ्या, ह्या अशा मूर्त्यांवर मी ज्या देवाचे जे आपले बाळकृष्ण आहे त्यांच्या मूर्तीवर पिवळ्या, ह्या अशा अक्षदा करून वाहते त्यांना मी. म्हणजे आज एकदम अशा पूर्ण व्हाईट अक्षदा करून पूर्ण असं देवावर आपण शिंपडून टाकतो तशा त्या प्रकारच्या नाही. तांदूळ न तुटता मी एकदमच करून ठेवते लाल आणि पिवळ्या अक्षदा आहे ना. मग माझ्या रोज नित्य देवपूजामध्ये माझ्या
अशा अक्षदा असतात त्यांना मी वाहते. आणि एवढंच आहे की स्वामींच्या मूर्तीवर मी 108 अक्षदा वाहते त्यांना. हे अशा प्रकारे मी 108 अक्षदा वाहून घेते मूर्तींवर आपल्या महाराजांच्या गुरुवारी. माझ्या या अक्षदा अशा वाहिल्याने खूप इच्छा पूर्ण झाल्यात त्यांनो. त्याच्यामुळं मला या अशा अक्षदा वाहून पूजा केल्यावरच मला पूजा झाल्यासारखी वाटते छान. माझी गुरुवार म्हणलं की मला एक सण असल्यासारखाच उत्साह येतो पूजा करायला, पण मला पूजा केलं तरच चांगलं वाटतं त्यांना. म्हणून मी हे दर गुरुवारी अशा महाराजांच्या मूर्तीवर अक्षदा वाहते त्यांना. मी 108 अक्षदा अशा पिवळ्या करून ठेवते एकदमच आणि वाहून घेते मी दर गुरुवारी वाहते त्यांना. कारण मला ह्या अक्षदांपासून खूप अनुभव आलेले आहेत त्यांना. त्याच्यामुळं मला या अक्षदा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर वाहिल्या तरच मला असं छान पूजा केल्यासारखं असं वाटतं, प्रसन्न मस्त. सगळी पूजा झाली आपली. महाराज आपले किती छान बसलेत बघा. पिंड येत आहे ही महादेवाची, बाळकृष्ण, गणपती बाप्पा आहेत, कासव आहेत आपले तांदूळामध्ये बघा. महाराजांच्यावर अक्षदा कशा दिसत आहेत पिवळ्या. कारण मला खूप मोठा अनुभव आलेला आहे त्यांना ह्या अक्षदांचा, म्हणून मला त्या अक्षदा व्हायला चांगल्या वाटतात. आणि मला ते झाले ना माझी इच्छा पूर्ण, त्याच्यामुळं मी वाहते त्यांना दर गुरुवारी. आणि अशा बी आपण पांढऱ्या अक्षदा सगळ्या देवांवर टाकण्यापेक्षा ज्या ज्या देवांना जे जे कलर आवडते आहेत त्या त्या देवावर तशा अक्षदा करून आपण व्हायला तर खरंच खूप छान पण वाटतं आणि देवांना पण आवडते ते कलर त्यांना. आपण फुलं वाहतोच ना देवाच्या आवडीची, मग तशाच अक्षदा पण त्या कलरच्या करून घ्यायच्या. दुसरे कलरच कुठले असतात, कुंकाचा एक असतो, हळदीचा एक असतो, व्हाईट तर तांदूळ असतातच आपले, ते महादेवाच्या पिंडीवर चालते व्हाईट तांदूळ. पण आपल्या महाराजांना पिवळ्या अक्षदा, पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळा कलरच की आवडतो महाराजांना, म्हणून मी पिवळ्या अक्षदा वाहते त्यांना. बघा त्यांना माझी पूजा कशी चांगली वाटली तर श्री स्वामी समर्थ लिहा त्यांना कमेंटमध्ये. किती मस्त वाटते ही पण, छान एकदम. मला सवय पहिल्यापासून तर कुठं पण स्टार असेल लिहायची, बसल्या बसल्या पण मी कुठेही स्टार लिहिते. आणि रांगोळीत पण सारखं स्टार काढण्याची सवय, त्याच्यामुळे मी जास्त करून स्टार वापरते रांगोळीमध्ये. आपली वैभव लक्ष्मी माता, श्रीयंत्र, अन्नपूर्णा देवी आहेत तांदूळामध्ये, खंडेराया आहेत, लक्ष्मी माता पण आहेत त्यांना. आणि हे आपला मंगल कलश, दिवा, आपली मागं विष्णू महाराज